गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत. मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालयाची सफाई चाचणी कशी होणार किंवा स्वच्छता व क्रियाशील चाचणी कशी होणार. मित्रांनो, तुमची निवड होण्या अगोदर तुमची स्वच्छता चाचणी होत असते. सर्वप्रथम ते 15 ते 20 मुलांचे गट पाडतील. ज्या विद्यार्थ्यांचं अल्पसूचीमध्ये नाव आहे, म्हणजे जे विद्यार्थी थेअरी परीक्षा पास झालेले आहेत, असे विद्यार्थ्यांचे ते 15-20 मुलांचे गट पाडतील. तुम्हाला म्हणजेच तुमच्या गटाला एका परिसरामध्ये नेले जातील. एका परिसरामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी झाडू, खराटा, फडके, बादली, ब्रश अशा साफसूफ करायच्या वस्तू प्रत्येक विद्यार्थ्याला देतील. आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला 20 ते 25 मिनिटं ते पूर्ण परिसर साफसफाई करण्यासाठी देतील. त्या 20 ते 25 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं करा मित्रांनो. तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यावर, कॅन्डिडेटवर त्यांचं व्यवस्थितपणे बारकाईने त्या ठिकाणी लक्ष असणार आहे. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला मैदान साफ करणे, ऑफिसमधील कपाट साफ करणे, टॉयलेट साफ करणे, बाथरूम साफ करणे, हे सर्व कामं तुम्हाला त्या ठिकाणी लावू शकतात. जेव्हा आपण मैदान साफ करतो त्यावेळेस ह्या गोष्टीचं लक्ष आपल्याला ठेवावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, मैदान साफ करत असताना महत्त्वाचा पॉईंट्स म्हणजे मैदान साफ करत असताना कचरा गोळा करून बरेच विद्यार्थी कचरा साफ करून तसंच कचरा फेकत असतात. मित्रांनो, आपल्याला ते कचरा तसा फेकायचा नाही, तर तो कचरा पूर्णपणे कचराकुंडीमध्ये टाकायचा आहे. जमा झालेला कचरा तुम्ही कचराकुंडीत टाकणार आहे, परंतु त्या कचराकुंडीला गार्बेज बॅग लावलेली आहे का, त्याकडे तुमचं बारकाईने लक्ष असलं पाहिजे. मित्रांनो, जर कचराकुंडीला गार्बेज बॅग नसेल तर तुम्ही त्यांना सांगायचे की सर, या ठिकाणी गार्बेज बॅग लावलेली नाही आणि या कचराकुंडीला गार्बेज बॅग लावा. त्याचबरोबर पुढील पॉईंट महत्त्वाचा आहे मित्रांनो. समजा त्याने तुमच्यासमोर 2 कचराकुंडी ठेवलेल्या आहेत, त्यापैकी एका कचराकुंडीला गार्बेज बॅग लावलेली आहे आणि एका कचराकुंडीला गार्बेज बॅग लावलेली नाही. अशा वेळी मित्रांनो, आपण जमा झालेला कचरा ज्या कचराकुंडीला गार्बेज बॅग लावलेली आहे त्याच कचराकुंडीमध्ये जमा करायचा आहे. याकडे तुमचं मनापासून लक्ष असलेलं पाहिजे की कोणत्या कचराकुंडीला गार्बेज बॅग लावलेली आहे आणि कोणत्या कचराकुंडीला गार्बेज बॅग लावलेली नाही. मित्रांनो, ज्या कचराकुंडीला गार्बेज बॅग लावलेली आहे त्यातच कचरा तुम्हाला टाकायचं. इथेच बरेच विद्यार्थी चुका करतात आणि ही चूक त्यांच्या निदर्शनास आल्यास त्या ठिकाणी तुमचे मार्क कमी होण्याची पूर्णपणे दाट शक्यता असते. मित्रांनो, शक्यतो आता तुम्हाला पुढील 5 कामे करावे लागतील. नंबर 1, पुकार करणे. 2 व्यक्तींची नावे आपल्याला सांगतील, त्या 2 व्यक्तींच्या नावाने आपल्याला पुकार करायचा आहे. त्याचबरोबर टेबलवर सामान लावणे, फाईल लावणे, साफसफाई, कागद, रेती, माती गोळा करणे, ही कामे तुम्हाला करावी लागणार आहे. मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती साफसफाईबद्दल, कशी चाचणी होणार आहे साफसफाईची. तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.